ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आजच C24 या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव, मग चिंता कशाला करताय? आता अंधाराला करा बाय बाय। विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज, घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात। आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं। बजाज फायनान्स देतोय 0 डाऊन पेमेंट आणि 0 व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर। सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज। खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। तरुण उद्योजक शंतनू नायडू यांच्या प्रेरणेमधनं शहरामधील पूजा झगडे यांनी SGP रीडथॉन म्हणजे वाचाल तर वाचाल हे अभियान सुरू केलंय। शहरामधील सोनिया गांधी पॉलिटेक्निक कॉलेज इथे त्यांनी पहिल्यांदाच या अभियानाला सुरुवात केली आहे। त्यांना मोठा प्रतिसाद मिळत आहे। कार्यक्रमाच्या प्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पूजा झगडे म्हणाल्यात की सध्याचे महाविद्यालयीन मुलं मुली फक्त परीक्षा पास होण्यासाठी पुस्तकं वाचतात, मात्र शिक्षण पूर्ण झालं की पुस्तकांकडे पाठ फिरवली जाते। महाविद्यालयीन पुस्तकांशिवाय देखील आयुष्य सुंदर जगायचं असेल तर इतरही पुस्तकं वाचणं गरजेचं आहे। सध्याच्या धकाधकीच्या दुनियेमध्ये माणसाला जगायचं शिकवणारे, आपले चरित्र सुधरवणारे, आपला तणाव कमी करणारे अनेक थोर लेखकांची पुस्तकं उपलब्ध आहेत। ती आत्मसात करून आपल्या जीवनामध्ये बदल घडवायचा असेल तर पुस्तकं वाचावीच लागतात। सध्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये एका क्लिकवरती सर्व माहिती मिळते, मात्र त्या गोष्टींचा प्रत्यक्षात आपल्या जीवनावरती कोणताही परिणाम होत नाही। पुस्तकं वाचन केली तर आपल्या अंतर्मनाची पूर्वतयारी होऊन आपण परिपक्व बनतो आणि याच उद्देशानं या अभियानाचा शुभारंभ सोनिया गांधी पॉलिटेक्निक या ठिकाणी करण्यात आलाय। अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनींनी रीड श्रीगोंदेकर या अभियानामध्ये सहभाग नोंदवला आहे आणि पुस्तकं वाचण्याचा आनंद देखील घेतलाय। याबद्दल कॉलेज प्रशासनाचे पूजा झगडे यांनी आभार मानलेत। तुळजाभवानी सेवा प्रतिष्ठान संचलित सर्वच शिक्षण संस्थेमध्ये विद्यार्थ्यांसाठी नवनवीन उपक्रम राबवले जातात। याच हेतूनं हे अभियान पार पडले आणि यासाठी संस्थेचे निरीक्षक गोलांडे सर, सोनिया गांधी पॉलिटेक्निकचे प्राचार्य अमोल नागवडे यांचे प्राध्यापक लगड यांनी आभार मानले आहेत। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक घोडके यांनी केलंय। मी पूजा दीपक झगडे, मी श्रीगोंदामधून आहे। मी रीड श्रीगोंदा हे अभियान सुरू केले का तर श्रीगोंदेकरांनी काय करायचे, वाचायचे। सो माझी कल्पना अशी आहे की श्रीगोंदेकर वाचा, तुम्ही वाचाल तर वाचाल। खरं तर मी ही प्रेरणा घेतली आहे शंतनू नायडू, जो की मुंबई बुकीज हे त्याने सुरू केलेलं आहे। सो तीच कल्पना मला आपल्या श्रीगोंद्यामध्ये राबवायची। कसं होतं, मुलं ज्यावेळेस शाळा सोडून कॉलेजमध्ये येतात त्यावेळेस काय होतं, नकळत ते जे वाचायचे किंवा फक्त अभ्यास आहे की अभ्यास आणि टेक्निकल पुस्तकं ती पण फक्त परीक्षा पास होण्यासाठी तेवढ्यापुरते वाचतात, पण नंतर त्यांचा आणि पुस्तकाचा कुठेही संबंध राहत नाही। तर आपल्याला आयुष्य घडवायचे, आपल्याला जे काही मुलं आता सध्या तणावाला सामोरे जातात फक्त आणि फक्त कशामुळे, अति सोशल मीडियावरती असणं, म्हणजे मोबाईल वापर, फेसबुक, व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम या ॲपमध्ये आणि मोबाईलमध्येच ते 24 तास बिझी राहतात। पण त्यांना काय करायचं आहे नक्की, तर आपल्याला काय करायचं, हा तणाव जो येतोय तो कशामुळे येतोय हे त्यांच्या लक्षात येत नाही। आपण फक्त आणि फक्त सोशल मीडिया आणि मोबाईल आणि स्क्रीन या गोष्टींकडेच लक्ष देतोय। पण मला काय सांगायचं आहे, तुम्ही फक्त सोशल मीडिया पाहू नका, तुम्हाला इंटरनली आणि एक्सटर्नली म्हणजे तुमची बाह्य पर्सनॅलिटी आणि आंतर पर्सनॅलिटी हे दोन्ही डेव्हलप करायचे। तर तुम्ही बाह्य पर्सनॅलिटी कशी डेव्हलप करतो आपण, फक्त आपण वरवरचं कसं दिसतो आणि कसं राहतो यावरून। तर तुम्हाला जर आंतर पर्सनॅलिटी तुमची जर डेव्हलप करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला वाचायचे। जे काही थोर लेखकांनी लिहिलेले पुस्तकं आहेत किंवा जे काही आपल्याला जगायला शिकवतात किंवा तणावरहित करणार आहेत किंवा आपली सर्जनशीलता वाढवणार आहेत, आपल्याला निर्णय क्षमता देणार आहेत, आपल्याला दूरदृष्टिकोन देणार आहेत, अशी पुस्तकं आज आपल्याला भरमसाठ आपलं साहित्य आहे। आपण खूप लकी आहेत, आपली
मराठी भाषा आता अभिजात दर्जा मिळालेला आहे त्याला. सो आपल्या मराठीचा अभिमान बाळगायचा, या पुस्तकांचा आपण कुठेतरी स्वाभिमान बाळगून किंवा त्यांचा आदर करून आपण कुठेतरी वाचायला सुरुवात करायची. तर हे अभियान फक्त श्रीगोंदापुरतं मर्यादित न राहता हे पूर्ण अहिल्यानगरमध्ये व्हायला पाहिजे अशी माझी इच्छा आहे. त्यासाठी मला नागवडे सरांनी खूप चांगला रिस्पॉन्स दिलेला आहे. तर आपण हे पहिल्यांदा रीड SGP म्हणून सुरू केलेलं आहे. रीड SGPचं लीड घेऊन आपण हे पूर्ण श्रीगोंद्यामध्ये राबवणार आहे. आणि मला आशा आहे की श्रीगोंद्याच्या रीड SGP कॉलेजमधले जी मुलं आहेत ते मला सपोर्ट करून यांना आपण एक ग्रुप बनवून हे अभियान पूर्ण श्रीगोंद्यामध्ये राबवणार आहेत. मला वाचनाची खूप आवड आहे. लहानपणापासून मी वाचते आणि मी जशी गृहिणी आहे किंवा मी खूप काही शिकले, पण माझं जे ध्येय होतं ते मला साध्य करायला मला पुस्तकांनी मदत केली. आता मी पुस्तकातून या स्टेजला आहे की मी जीवनात काहीही करू शकते. पण पुस्तकं वाचण्यापूर्वी मी अशी होते की एवढी उच्च शिक्षित असून आपण डिस्टिंक्शन मिळवलं आहे, पण आपण काही करू शकतो की नाही ही भावना माझ्यामध्ये होते. पण पुस्तकं वाचून माझी भावना ती माझ्या स्वतःमध्ये स्वतःचा शोध लागला. आणि मग ही कल्पना रतन टाटांच्या सोबत जो राहणारा मुलगा आहे शांतनू नायडू, त्याची जी बुकीज कल्पना आहे त्याच्या रीड बुकीजमध्ये किंवा बुकीज मुंबई आहे त्याच्यामधून मी प्रेरणा घेतली आणि हे आपल्या श्रीगोंद्यामध्ये सुरू करायचं असं मी ठरवलं आहे. नमस्कार. प्रथमतः स्वर्गीय बापूंच्या पवित्र स्मृतीस शतशः नमन. आजच्या कार्यक्रमाचं म्हणजे सोनिया गांधी पॉलिटेक्निकचे संस्थापक आदरणीय राजेंद्रदादा नागवडे, त्याचबरोबर अनुराधाताई नागवडे, त्यांच्या संकल्पनेतून आज हा सोनिया गांधी पॉलिटेक्निक हा एक मोठा वटवृक्ष तयार झालेला आहे. आज या सोनिया गांधी पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांसाठी एक वेगळा असा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. SGP रीड ए थॉन ही संकल्पना आज मांडण्यात आली. रीड ए थॉन म्हणजेच वाचाल तर वाचाल, मुलांना वाचण्यासाठी प्रेरित करण्यासाठी आज हा संकल्प आपण आज आयोजित करण्यात आला होता. त्यातून सन्माननीय झगडे मॅडम त्याचबरोबर रणसिंग मॅडम यांनी विद्यार्थ्यांना वाचन आणि त्यामधून घडणारी पर्सनॅलिटी म्हणजे स्वतःला प्रेझेंटेबल बनवण्यासाठी, मुलांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी वाचनाची आवश्यकता आहे. त्याचबरोबर जीवनात येणारे चढउतार यातून पार करून आपण आपल्या आयुष्याची दोरी पुढे कशी टिकवून ठेवू शकतो याबद्दल त्यांनी सखोल अशी माहिती दिली. त्याबद्दल मी संस्थेचे निरीक्षक गोलांडे सर, संस्थेचे प्राचार्य आदरणीय अमोल नागवडे सर, सर्व विभाग प्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकडून त्यांचे शतशः आभार मानते. नमस्कार, मी खळदकर अनुष्का विलास. मी सोनिया गांधी पॉलिटेक्निक या कॉलेजमध्ये शिकते. आज आमच्या इथे SGP रीड अ थॉन हा कार्यक्रम आयोजित केलेला होता. या कार्यक्रमामध्ये आम्ही पुस्तक वाचण्याचा लाभ घेतला. त्यामुळे आम्हाला खूप छान वाटले आणि हे पुस्तकं आमचं आयुष्य बदलतील याची मला खूप खात्री आहे. आणि कॉलेजने आम्हाला ही संधी आठवड्यातून एकदा देण्याचे कंपल्शन केले आहे. त्यामुळे मी कॉलेजचे आमच्या प्राचार्यांचे व सगळ्यांचे आभार मानते. सुहास कुलकर्णी, C24 तास, श्रीगोंदा. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी C24 तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका.